बोंधू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची एसआयटी चौकशी. नाशिकमध्ये मागील 5.5 तासांपासून चौकशी सुरू. रुपाली चाकणकरांच्या एसआयटी चौकशीचं स्वागत. चौकशी दरम्यान वकिलांची गरज काय? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा सवाल. तर खरातला भेटणाऱ्या सर्वांची चौकशी करण्याची मागणी. खरातकडून माहिती घेऊन त्याचा एन्काउंटर करतील. खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा समावेश. नाना पटोलेंचा गंभीर आरोप. भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा पटोलेंचा प्रयत्न. संजय शिरसाटांची टीका. निदा खानवरून ओवैसी संजय शिरसाट यांच्यात खडाजंगी. निदा खानची निर्दोष सुटका होईल ओवैसींचा दावा. तर ओवैसी न्यायाधीश झाल्यात का? शिरसाटांचा खोचक सवाल. नसरापूर अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यात मूक मोर्चा. पीडित चिमुकलीचे कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी. तामिळनाडूची सूत्र हाती येताच जोसेफ विजय यांचे 3 मोठे निर्णय. 200 युनिट मोफत वीज. महिला सुरक्षेसाठी विशेष कृती दलाची निर्मिती. ड्रग्ज विरोधात कृती दलाची स्थापना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्नाटक दौऱ्यादरम्यान 2 जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. तपास यंत्रणा सतर्क. परिसराची कसून तपासणी. कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. संभाजीनगरात 100 ते 150 रुपये प्रति क्विंटल कांद्याची विक्री. शेतकऱ्यांच्या हाती खर्चही येईना. उन्हाच्या तडाख्यात आनंद वार्ता. अंदमानात यंदा मान्सूनचं लवकर आगमन होणार. 14 ते 20 मे दरम्यान मोसमी वारे अंदमानच्या समुद्रात दाखल होण्याचा अंदाज. महाराष्ट्रातही वेळेआधीच पाऊस दाखल होण्याची शक्यता. सिंधुदुर्गात आजही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. तळ कोकणातील जनजीवन विस्कळीत. कणकवली अनेकांच्या घराचे पत्रे उडाले.